आज सांगली तलाठी ऑफिसमध्ये नागरिकांची मोठी गर्दी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्न दाखला घेण्यासाठी एजंटकडे कागदपत्रे देऊ नये। तलाठी ऑफिसमध्ये संपर्क साधा व दुसऱ्या दिवशी उत्पन्न दाखला तुम्हाला मिळेल। अर्ज दिल्यानंतर टोकन घ्या। कुठल्याही अफवांना बळी पडू नका। एजंट थ्रू तलाठी ऑफिसमध्ये अर्ज स्वीकारणार नाही याची नागरिकांनी दखल घ्या। सांगली तलाठी विक्रम कांबळे यांचे आव्हान। इम्रान टिकरजे, कृष्णा देवळे, अर्चना मंजुश्री देशिंगे, नामदेव ताईकडे, अरुण तनवडे, सलीम टिगरसकर, उषा पांडुरंग देसाई, मीना डोबळे, नागाप्पा पांडुरंग धोत्रे, रजिया मेरा साहब होनवाडे कौन है? हनुमंत दुधा, नमस्ते, मी विक्रम कांबळे, तलाठी सांगली। महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे चांगला उपक्रम आहे। याबाबत त्यांनी सर्व महिलांना 1500 रुपये महिना प्रतिमाह हे देणार आहेत आणि त्याबाबत लोकांनी कालपासून एकदम त्याचे लिमिट असल्यामुळं 1 जुलैपासून त्यांनी चावडीमध्ये गर्दी केलेली आहे। एकदम अचानक आलेल्या गर्दीमुळे आम्हाला जरा नियोजन करता आलं नाही, परंतु आज आम्ही रोजी काल रात्री दिवसभर काल आलेले अर्ज आज आम्ही त्यांना दाखले द्यायचे आहेत। संपूर्ण दाखले आम्ही तयार केलेत आणि रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण दाखले केलेत। पूर्ण आमचा जे चावडीतला जे कर्मचारी आहेत त्यांनी संपूर्ण आम्हाला रात्री 12-1 पर्यंत आम्ही दाखले पूर्ण केलेत। आज आम्ही वेगळी योजना म्हणजे नियोजन केलं आहे की आज आलेल्या अर्जासोबत त्यांना आम्ही एक टोकन नंबर दिलेला आहे। उद्या ही अशी गर्दी होणार नाही, त्यांनी टोकन दाखवलं की ते दाखला त्या नंबरचा त्यांना मिळणार आहे, असं नियोजन केलेलं आहे। जर आम्हाला सर्व लोकांनी सहकार्य करावं, कुणी आपल्यावर विश्वास ठेवू नका आणि जास्त रक्कम कुठे घेतली असेल ते निदर्शनास आणून द्या आणि त्याबाबत कुणी चावडीच्या नावावर जर पैसे घेत असेल तर असं एजंटाने जे कुठल्या चावडीच्या नावावर पैसे घेतले असतील ते चुकीचं आहे। त्याबाबत जी काय शंका असेल ते संपूर्ण माझ्याशी संपर्क साधावा, लोकांना आव्हान आहे आणि कुणी गडबड करू नका। तुम्हाला सर्वांना वेळेत दाखले मिळतील याची मी दक्षता घेतो। तसेच मी सर्वांना आवाहन करतो की या चावडीमध्येच अर्ज द्या, कुठल्याही म्हणजे एजंटामार्फत आमच्याकडे अर्ज देऊ नका। आपल्याला आम्ही टोकन दिलं जाईल, त्या टोकनप्रमाणे तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी दाखला मिळण्याची आम्ही व्यवस्था करतोय।